सो नमस्कार मित्रांनो, आजचं परत एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आमच्याकडे आज अक्षय तृतीय आहे म्हणून आहे ना, आम्ही गौराई तयार केलेली आहे. हिचं नाव आहे आमच्याकडे गौराई. तुमच्याकडे काय म्हणते आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. थोड्या वेळ पूजा करायची आहे आपल्या सर्वांना. सगळेजण घरातली पूजा करून घेऊ. तोपर्यंत आपण एक आपला रुद्राक्ष घेऊन टाकू. आणि आपल्याला रुद्राक्ष हा दररोज काढून ठेवायला लागतोच. आमच्याकडे गौराई म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण थोड्या वेळ बाहेर जाऊ. आता पुरणपोळी मस्त वेगळी, पुरणपोळी मस्त खाऊ. आपण आता गौरीकडे आलेलो आहे. आपली गौरी, तिला ती काय जेवायचं मूड नाही तिचं. तिला आता बहुतेक पाणी प्यायचं आहे. मग इडस विहीर आहेच, आपण घरून बादली आणि डबडं घेऊन येऊ, तिथून काढू, हिला देऊ. आणि आज आहे ना अक्षय तृतीय ना, त्याच्यामुळे आपल्याला मळ्यात आपल्याला तिथं व्यवस्थित गवत काढून जागा करून तिथं आपल्याला पूजा करायची आहे. आणि इकडं नानाचं चाललं आहे पावडर मारायचं काम. आणि इकडं आपल्याला ही बाजरी ना ती काढायला यायचीच आपल्याला थोड्या वेळात. आज मुहूर्त लावायचं खूप दिवसापासून ब्लॉगमध्ये चालू आहे, बाजरी काढू. आज डायरेक्ट आहे ना ट्रॅक्टर घेऊन येऊ, कारण की पप्पाला गाडी लागेल आणि आपल्याला घरी घेऊन जायला पटकन बाजरी. बघती बघा कशी बघती, हसती का जाऊ बघती ग, हिरोनी वाणी दिसती का ग बच्चा. आता गावात चाललो आहे वटीचं सामान आणायला, मोठी गाडी घेऊन चाललो आहे. आणि आपल्याला ना त्या गायच्या तबेल्यापाशी जायचं आहे. तिथून आहे ना 2 ताकाच्या किटल्या आणायच्या आपल्याला स्लरी सोडायसाठी. म्हणजे आपल्याला ते आपण बॅग बनवली आहे ना ती स्लरीची, त्याच्यासाठी आपल्याला लागेल ताक. मग आता घेऊन येऊ. आता पहिले गावात जाऊ, गावातून आहे ना ते घेऊन येऊ. मग त्या मळ्यात जाऊ, त्या मळ्यातून मग आपल्याला तसंच घरी यायचं आहे. मग त्याच्यानंतर नाना चिडून दूध आणायचं आहे. मग दूध घेऊन घरी येऊ. 8:30 वाजेपासून गावात होतो मी. आता वाजले 10 वाजून 12 मिनटं. आता चाललो आहे घरी अमल्या रोडने. सो गाईज डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हे बघू शकता, हे पूजेचं सामान, हा निवद. आणि आज अक्षय तृतीय, त्याचा आज जमिनीला भोग लावायचा आहे. त्यासाठी छोटासा खड्डा केलेला आहे. आणि दरवर्षी आम्ही करीत राहतो अक्षय तृतीयेच्या वेळेस, दसऱ्याच्या वेळेस, संक्रांतीच्या वेळेस आणि अजून एक पोळ्याच्या दिवशी एक. आता पूजा करून घेऊ. आता नैवेद्य दाखवायचं आहे. सो फायनल गाईज पूजा झालेली आहे, हे बघू शकता. आता निघूया आपण घरी. सो गाईज आता आपण डाळिंबाच्या प्लॉटमधून घरी आलेलो आहे. तिथं सगळं पूजाचं सामान झालेलं आहे, पूजा झालेली आहे तिथली. आता हे गौरीला आपल्याला पाणी द्यायचं आहे. ती चाललं तिच्यावाला संधी खायची काम चालली आहे. सो गाईज विहिरीपाशी आलो आहे. ही गाडी मोटर चालू केली, घरची टाकी संपली. आलो होतो चालू करायला, आता चालू केली. परत इकडं तो मंचित फाटलेलं फुटलेलं नाही. काय म्हणावं यांना आता सांगा. पैसे जास्त असेल तर थोडं आम्हाला वाटून द्या, आम्ही पण वाटून घेतो प्रत्येकाला, आम्ही दान करतो. सो गाईज आत्ता आहे ना ऊन जास्त लागत होतं, 1:30 वाजलं आहे. या तुझ्या झाडाखाली आलो. खात पण हो, आत्ता गाडी ऊन पडला असतो, खात पण होतो. एवढे काय चांगले गोड नाही आहे, पिकलेलं पण नाही. आता बसलो आहे. अहो काय टाकी भरलीच नाही, 3 टाक्या भरायला लागत आहे. पप्पाचा फोन आला होता, आत्ताशी भरली टाक्या बा, भरली पा. त्या पाणी पडते बा, थोडं पाणी पडते, थोडं. हां भरली. बाकी ही मोटर केली बंद. आता चाललो आहे घरी. अजूनही दिसते पाणी, नाही दिसत. हे बाई शेवंती आणि तिकडे वाईट शेवंती. सो गाईज आता शिवमहापुरांची कथा लागलेली आहे आस्था चॅनलवर. 2 ते 5 रात्री आता बसलेलो आहे, बघायचं काम चाललंय. बघू शकता तुम्ही, थोड्या वेळाने होईल सुरू. आणि तुम्ही पण शिवमहापुरांची कथा आहे ना बघू शकता, कारण की रिझल्ट आहे, 1 नंबर रिझल्ट आहे, बघू शकता. आम्ही सिहोरला पण गेलेलो आहे, सिहोरची आरती पण घेतली, आम्ही स्वतःहून केली पण आहे. आणि पप्पांना पण बोलवलं होतं आरतीला, पप्पा पण गेले होते. खूप भारी फॅसिलिटी आहे तिकडं, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा.
वस्तुओं में सुख ढूंढने का प्रयास करोगे तो उसमें केवल दुख ही मिलेगा। पर उन्हीं वस्तुओं में यदि मैं तो शंकर जी का पुजारी हूं, शंकर जी का उपासक हूं, तो मुझे तो गुस्सा आता है। कहाँ नाम लेकर बेलपत्री को शंकर जी का जो 5वां मुख है आकाश की ओर, उसके ऊपर अर्थात शिवलिंग के ऊपर उस कमल दल को पीले चावल के साथ जब समर्पित करते हो और अपनी हथेली का भाग उस पर रखकर चंद्रमौलेश्वर महादेव का नाम लेकर अपने दिल की कामना करते हो, वो दुख 15 दिन के अंदर समाप्त होना प्रारंभ हो जाता है। इसकी तकलीफ नहीं। चंद्रमौलेश्वर शिव जी का एक नाम ऐसा है, एक लीला भगवान शंकर ने भगवान कृष्ण ने करी। एक बार भगवान कृष्ण बाल्यावस्था में, छोटी सी अवस्था है, मी ना काहीच दुपारची कधी ना झोपतच नाही, पण जशी शिवमहापुरांची कथा ऐकतो ना, म्हणजे पहिले ऐकायचो पण मध्ये मध्ये नव्हती ना, तर गॅप पडायचा ना, तर आता खूप झोप लागते. आता झोपातून उठून मग काय कापायला आलो आहे गौरीसाठी. तिकडून कापू, नाही तर मधलं एक बोंद घेऊ, हिवाला घेऊ. ही एवढी एकच काडी राहिली, ती एवढं कापलं. ह्या कोयत्यानी बोट कापलं, बघितलं काय केलं वाढवा, कोणी बघितलं पण नाही. अजून हा बोंदा कापायचा, पण त्याच्या आयला वाढवाच करून टाकला. ही कापली, ही काडी कापली, आणि इडली न मोकळी होती, कापायला होते डाय खाली सडकून आणते. ते वाढे ना वाढे वात राहते बाबा. आणलेलं आहे आता डेटॉल आणि पट्टीन ते आणल्या, आणि एक ट्यूब आणली काय ना पायाला लावून, कारण इंजेक्शन घ्यावंच लागेल बोलते, ते इंजेक्शन घेऊन टाकू. सो गाईच आता आलो आहे वरल्या प्लॉटमध्ये. लंगडत शू घातलेले आहे, पण तरी ते ना दुखतं जे अजून, म्हणजे बाहेर पडला का दुखतं, कारण की वरतून कातडं चिरलेलं आहे ना, आणि बोटाचा म्हणजे आपण पाय दिला का ते बोटानं वर सारखा पर खाली होत आहे. त्याच्यामुळं आता ना चाललं हळूहळू. हेचं काम आहे, हे टेबल आहे सगळे, टेबल आपले जेवणाचे टेबल सगळे ह्या, आणि आतमध्ये घरामध्ये खुर्च्या आहे. इकडे शेवून तिकडे आलं चक्कर मारला, दिशेमध्ये खुडायची ना, पण बघतो आता साईज किती द्यायची. आता खुडण्या जोगेत आहे, खुडल्या जोगेत आहेच, होऊ शकतं. आणि एक बोलायचं राहिलं, उद्या सोमवार आहे आणि मी ना व्रत ठेवलं आहे. आता ना एक गोष्ट विसरून गेलो, ते म्हणजे वेलपत्र. ते त्या मळ्यात गेलो मी, तबीला गाईचा तबीला तिकडे गेलो, पण विसरून गेलो मी तिकडून आणायचो. आता एक ठिकाणी आहे, ते इकडून आणायला लागतील. आता गौरीला पाणी ठेवलं होतं, पण तिने काही पिलं नाही. आता ब्लॉग एंडिंग करून टाकू असं माझा विचार होता, कारण की आता काय सध्या पायाचं लागलं आहे, काही करता येत नाही, कुठे हिंडता येत नाही. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.